व्हेरी गुड. आणि इतके दिवस आपण काय काय ऐकलं? ते सगळं थोडं थोडं ऐकायचं का आज आपण? रोज किती लोक आलो तुम्ही? ठीक आहे, आज नवीन पहिल्यांदा आलेले मुलं किती आहेत सांगा मला. गोपाल कृष्ण भगवान की. आजचा विषय आहे परिवार व देशप्रेम. तर पहिल्यांदा आपण ऐकूया देशाबद्दल. मी पहिला प्रश्न विचारते, ज्या भाषेत विचारणार त्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं. ठीक आहे? तुम्ही कोणत्या देशाचे वासी आहात? तुम्ही कोणत्या देशाचे वासी आहात? थोडे कमी मुलं सांगतात, सगळे नाही का? To which country do you belong? To which country do you belong? ठीक आहे, आता तिसरा प्रश्न. काही मुलांना मी नाव विचारेल. ठीक आहे? लाल शर्ट उठ. ठीक आहे, बसून सांग. तुझं नाव काय? श्रीकांत. महाराष्ट्रात श्रीकांत. आणि आंध्रामध्ये गेला असतं? आमच्या हैदराबाद तेलुगूकडे आलं असतं. नाव काय आहे तुझं? काय नाव बोलवायचं? श्रीकांत. श्रीकांतच बोलवायचं ना? म्हणजे तुला कळेल ना. इकडं तू सांग, तुझं नाव काय? वैष्णवी. महाराष्ट्रात वैष्णवी. आंध्रामध्ये आलीस तर काय बोलवायचं तुला? ती वैष्णवी म्हणून बोलवते ना. बरं, जम्मू काश्मीरला गेला ना? वैष्णवी. बरं, मग ऑस्ट्रेलियाला गेलीस तर? वैष्णवी. आफ्रिकेला गेलीस तर? आणि सगळ्यांचं असंच आहे ना? म्हणजे एकच नावाने सगळीकडे बोलवते, हो ना? बरं, मग आपण अमेरिकेला मराठीमध्ये काय म्हणतो? मराठी काय म्हणतो? तेलुगू लोक पुन्हा अमेरिकाने आणतात. तुम्हाला कळालं नाही मी काय म्हटलं? तेलुगूमध्ये सुद्धा अमेरिका म्हणतो. ठीक आहे? गुजरातमध्ये अमेरिका बोलू शकते. गुजराती मध्ये पण आपण अमेरिका म्हणतो. ठीक आहे? इन इंग्लिश वी कॉल इट एज अमेरिका. ओके? हिंदी में क्या बोलते हैं? अरे हर भाषा में एक ही नाम अमेरिका का. फिर भारत को हिंदी में, मराठी में भारत और इंग्लिश में इंडिया क्यों? Isn't it a sensible question? Yes? So to which country do we belong? भारत और इंडिया? मराठीत विचारलं तर भारत, इंग्लिश मध्ये म्हटलं तर इंडिया. असं आहे का? पण दोन वेगळी वेगळी नावं झाली ना. मग नाव कोणतं आहे खरं सांग? भारत. मग सगळीकडे इंडिया का म्हणलं जातं? जास्त मागण्यात इंडिया आहे की नाही सांग? पण आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. हो की नाही? मग इंडिया का म्हणतात? माहिती आहे का तुम्हाला याचं चरित्र? शाळेमध्ये काय शिकवलं तुम्हाला? कोणते देशवासी? भारत. मग पद्धतीनं इंडिया का म्हणता तुम्ही? हा प्रश्न स्वतःला विचारून घ्या. आपल्या घरी सांगा, आप्तांना सांगा, शिक्षकांना विचारा. जिथं जाता तिथून हा पहिला प्रश्न उठला पाहिजे की माझ्या देशाचं नाव जर भारत आहे, त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये नाव का बदलून टाकलं? इंग्लिशमध्ये सुद्धा इट कॅन बी स्पेल्ड एज भारत. BHARAT. हो की नाही? असं नाही की बाबा अक्षर नाही आहेत भारत लिहिण्यासाठी, आहेत ना? मग का असं म्हटलं जातं? ऐकून घ्या, लक्षपूर्वक ऐका. आपल्या देशाचं एकदम पूर्वीचं नाव होतं अजनाब खंड. काय? अजनाब खंड. मग त्याच्यानंतर काय झालं? खूप मोठा श्रेष्ठ राजा झाला. त्याचं नाव होतं भरत. हो ना? तर भरत इतका छान राजा झाला की सगळ्या प्रजेला तो सुखी करत होता. आता कुणी दोन मत
असं झालं. कळालं ना? आता भारत का झालं, भारत का नाही ठेवलं सांगते तुम्हाला एक एक्झाम्पल. कुंती ही पांडवांची माता, ठीक आहे. मग त्या मुलांना काय नावानं बोलतात माहिती का? कौंतेय. काय म्हणजे कुंतीचा मुलगा कौंतेय, ठीक आहे. आणि पांडव असं नाव का म्हटलं की पांडूचे मुलं म्हणून पांडव. कळालं का? तर ज्या राष्ट्राला भरत या राजाने पालन केलं त्या देशाचं नाव काय झालं? भारत. म्हणून भरत नसता भारत असं नाव, हो की नाही? मग आपल्या सगळ्यांचं हे प्रथम कर्तव्य आहे. आपल्या राष्ट्राच्या प्रधानमंत्री देखील तिथपर्यंत ही वार्ता गेली पाहिजे आणि सगळ्यांना फोर्स केलं पाहिजे, अट्टाहास ठेवला पाहिजे की आमच्या देशाला आम्ही भारत म्हणूनच बोलू. चेंज द थिंग इन द इंडिया नाव आम्हाला नको आहे, हो की नाही? ठीक आहे. पण आपण असा विचार करूया, इंडिया नावाचा जर खरंच काय उत्तम अर्थ असेल तर आपण इंडिया म्हणून सुद्धा बोलू. पण इंडियाचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? यू नो व्हॉट इज इंडिया? कोणाला माहिती आहे का? काय? ठीक आहे, व्हेरी गुड. इट्स अ वेरी थिंग. अजून कोणाला माहिती नाही ना? मग ऐकायचं का? लक्षपूर्वक ऐकतात ना? मग मध्ये मध्ये बडबड नाही करायची आणि उठायचं सुद्धा नाही. जे उठलं त्यांचं जेवण कॅन्सल. या मुलाचं जेवण कॅन्सल असतो. इंडिया हा शब्द केव्हा बसला तर परत प्रांतीय लोकांनी आपल्या देशाकडे ते आले. त्यांना कळालं या देशाकडे खूप धन आहे, खूप पैसा आहे. मग ते घेण्यासाठी या देशाकडे आले आणि या देशाचं नाव त्यांना माहीत नव्हतं. इतके अनेक खंड आहेत, खूप लांबून लोक आलेली होती. आणि ज्यावेळेस ते आपल्या देशाकडे आले तिथे त्यांनी व्हॅली पाहिली, म्हणजे एक जलप्रवाह पाहिला. त्याचं नाव होतं इंडस व्हॅली. काय? तिथं काही व्हॅलीज होत्या, त्याचं नाव होतं इंडस व्हॅली. आणि त्यांना त्याच्यामुळे काय नाव ठेवलं? इथं इंडस व्हॅलीच्या जवळ राहणारे लोक इंडूस, ठीक आहे. इंडस व्हॅली INDUS, इंडूस लोक, इंडस लोक. त्याचाच अपभ्रंश इंडस, इंडूस आणि नंतर त्याचाच अपभ्रंश झाला हिंदू. कळालं का? तर आपण खरं हिंदू नाही आहोत. भारतवासींचा धर्म कोणता तर सनातन धर्म हा धर्म आहे, हिंदू हा धर्म नाही. इतर प्रांतीय लोकांनी इंडू असं हे करून हिंदू हा अपभ्रंश झाला. कळालं का? काय शब्द झाला? हिंदू. मग आपण हिंदू नाही, आपण सनातन धर्मी आहोत. कळालं का? अजून एक काय झालं, इंडस व्हॅली म्हणून आपल्याला असं नाव दिलं. आपल्या धर्माचं सुद्धा नाव काय बदललं? हिंदू. आणि इंडस व्हॅली जवळ राहणारे लोक म्हणजे हिंदू असं आपल्याला नाव पडतं. पण आपल्या खरं देशाचं नाव काय? भारत. आणि त्या इंडस इंदू पासूनच इंडिया असं नाव. मग त्या नावात काही तथ्य आहे का सांगा मला? इंडस व्हॅलीच्या जवळ राहणारे इंडियन्स. इज इट सेन्सिबल? किंवा आपण ऐकलं परवाच्या दिवशी की नाव चांगले चांगले ठेवणारं काय होतं? छत्रपती शिवाजी म्हटलं एखाद्याने नाव की एकदम मस्त वाटतं की नाही का? कोण आठवतं आपल्याला? छत्रपती शिवाजी. म्हटलं माझं नाव दुर्गा आहे, लगेच कोण आठवते आपल्याला? अष्टभुजा नारायणी दुर्गा, हो की नाही? म्हणजे नाव सुद्धा इतकं श्रेष्ठ असावं की त्या नावाच्या मागे जे व्यक्तिमत्व आहे ना ते आठवावं आणि ते आपलं प्रेरणा स्रोत असावं. म्हणून उत्तम श्रेष्ठ नावी व्यक्तींची, अनेक संस्थानांची किंवा कुठलंही आपण नाव ठेवायचं इच्छितो तर श्रेष्ठ नावे असतात. म्हणून या देशाचं नाव इंडिया इज नॉट सेन्सिबल. विच इज सेन्सिबल? भारत. म्हणून आपल्या देशाचं नाव काय? आणि आपला भारत देश हा संपूर्ण राष्ट्रांमध्ये जितके राष्ट्र या पृथ्वीवरती आहेत सर्वांमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे असं म्हणलं गेलं. असं का बरं? आपला देश आहे म्हणून आपण श्रेष्ठ म्हणावं का? ठीक आहे. मग खूप लक्षपूर्वक ऐका. किती कळेल मला माहित नाही पण मी तुम्हाला सांगेन. आपली भारतीय संस्कृती
असते, डिझायर असतं, तर त्याचं नाव आपण काय ठेवतो? काम. आणि समजा कुठली इच्छा पूर्ण करायची आपल्याला, मग त्याच्यासाठी पैसा लागतो की नाही? बिना पैशाचं कुणाचं काम होतंय का? नाही. अगदी संत श्री डोंगरेजी महाराज म्हणतात, भक्ती करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो, हो की नाही? संन्यासाला सुद्धा पैसा लागतो, हो की नाही? आता तो वेगळा विषय की त्यांचं जीवन पैशासाठी नसतं, त्यांना जीवनासाठी पैसा लागतो, हा वेगळा विषय. पण प्रत्येक जीव मात्राला अंगावरती कपडा लागतो, हो की नाही? खाण्यासाठी लागतं, भले तुम्ही मिठाई खाऊ नका, कोणीतरी लागेल ना. म्हणजे प्रत्येक माणसाला आपली इच्छा, आपली कामनापूर्तीसाठी पैसा लागतो, हो ना? तर या पैशाला एक सुंदर असा शब्द दिलेला आहे, अर्थ. काय अर्थ? म्हणजे आपण मिनिंग सुद्धा म्हणतो की याचा अर्थ असा, असं म्हणतो ना. इथं असा अर्थ नाही केलेला, इथं अर्थ काय? अर्थ म्हणजेच पैसा. कळालं का? तर पहिला शब्द काय? डिझायर, काम, कामना, हो ना. दुसरा शब्द अर्थ, म्हणजे प्रत्येक इच्छेच्या पूर्तीसाठी माणसाला पैसा लागतो, त्याचं नाव अर्थ. ठीक आहे म्हणे दीदी, हे सगळं आम्हाला शास्त्राने सांगायची काय गरज? प्रत्येक माणूस हा काही ना काही इच्छा ठेवतो, पैसा कमवतो, हो ना. मग प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काम आणि अर्थ तर दिसतच आहे. मग या दोन्हीला पुरुषार्थ का म्हटलं? तर ते म्हणतात फक्त या दोघांना पुरुषार्थ नाही, जर या दोघांच्या सोबत काही नियम असले तर त्याला आपण पुरुषार्थ म्हणतो. आणि अनेक जे नियम असतात ना, त्याचं नाव म्हणजे धर्म. काय? धर्म म्हणजे आपण परवा ऐकलं ना, इट्स नॉट ओनली रिलिजियन, हो ना. काय करावं, काय केल्यानं माणसाचा उद्धार होतो, कसं वागावं, असे जे नियम आपल्याला सांगितलेत ना, त्याचं नाव म्हणजे धर्म. काय? तर 3 शब्द झाले ना. काय? कामना, अर्थ आणि धर्म. आता ठीक आहे म्हणे, आम्ही धर्मसंगत राहून काही कामना करू, काही पैसा कमवू, ठीक आहे. पण विचार करा, आपण हे केव्हापर्यंत करणार? माझी इच्छा आहे की मी खूप मोठी डान्सर व्हावी, खूप छान डान्स करावा, अशी माझी इच्छा आहे. आता शिकेल 10 वर्ष, 20 वर्ष, पण कधी ना कधी याचा अंत येतो की नाही? कशामुळे अंत येतो? कारण माणसाला मृत्यू ही अटळ आहे, हो ना. माणसाला मरावाच लागतं, पण कुणाला मरावाच लागतं का? नाही. पण तरी सुद्धा मृत्यू येते ना. आणि प्रत्येक जण चांगलं बोलत नाही, कोणी ऍक्सिडेंट होऊन मरतात, कोणी रोगामध्ये मरतात, वाईट मृत्यू सुद्धा येते ना. आणि मृत्यू नंतरची जी गोष्ट आहे ना, ती विश्वास असो नसो, पण आपल्या शास्त्रांनी सांगितली, हे शरीर सोडल्यानंतर आपला जो आत्मा आहे तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, म्हणजे दुसरा जन्म आपल्याला. मग चांगला जन्म जर मिळायचा असेल ना, तर चांगली मृत्यू व्हायला हवी. त्याचंच नाव आपण ठेवतो मोक्ष. काय? मोक्ष. कळालं का? तर प्रत्येक माणसाच्या काही कामना असतील, कामना इज सेकंड वन, कामना असतील, त्याच्यासाठी अर्थ लागतो. सेकंड आणि थर्ड, कामना आणि अर्थ. पण फर्स्ट काय ठेवलंय? धर्म. त्या इच्छा तुम्ही काही ठेवा, चांगल्या इच्छा असाव्यात, त्या धर्मानुकूल असाव्यात, त्याला काही नियम असावे. म्हणून प्रथम पुरुषार्थ धर्म, धर्म, अर्थ, काम आणि शेवटचा मोक्ष. नाही कळालं तरी ऐकून ठेवा. संत सांगतात धर्म आणि मोक्षाच्या अंतर्गत, म्हणजे लक्ष आहे का? मी प्रश्न विचारणार बरं, ऐकताय का? धर्म आणि मोक्ष या दोन्हींच्या मध्ये अर्थ आणि काम असावं. कशा दोन्हीमध्ये? धर्म आणि मोक्षाच्या मध्ये अर्थ आणि काम असावं, तर माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो. तर याप्रमाणे आपल्या संस्कृतीने आपल्याला 4 पुरुषार्थ दिली. काय काय दिले? 4. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, हे 4 पुरुषार्थ दिलेले आहेत. ठीक आहे. आणि आपल्या शास्त्रामध्ये प्रबंधन शास्त्र हे फार मुख्य विषय आहे. आपण दुसऱ्या दिवशी
ब्रह्मचर्य आश्रम ऐकलंय का तुम्ही कधी? नाही ऐकलं? ठीक आहे, नुसतं नाव ऐकून घ्या. ब्रह्मचर्य आश्रम म्हणा. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम असे 4 प्रकारचे आश्रम सांगितले. तर 4 आश्रमांचा अर्थ काय असतो माहिती का? वेळेचं विभाजन. कळालं का? तर लहान मुलापासून अगदी 0 जन्माला आला मुलगा किंवा मुलगी तिथून 25 वर्षाच्या वयापर्यंत जे आश्रम आहे ना त्याला आपण ब्रह्मचर्य आश्रम म्हणतो. काय वय? काय जन्माला आल्यापासून 25 वर्षापर्यंत. कळालं? आणि त्याच्यानंतर व्यक्तीचं लग्न होतं, मुलगा असो मुलगी असो, आणि त्याच्यानंतर जो आश्रम आरंभ होतो त्याचं नाव गृहस्थ आश्रम. काय? आणि त्याच्यानंतर लग्न झालेले जे व्यक्ती असतात त्यांना मुलं होतात, त्यांचा संसार होतो, ते मोठे होतात. नंतर काय होतं? त्यांच्याकडे सून आली, मुलींचं लग्न झालं, मग काय करतात? ते वानप्रस्थ आश्रम मध्ये प्रवेश करतात. कोणता आश्रम? त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीनं संन्यास घ्यावं असं सांगितलंय. म्हणून चतुर्थ आश्रम काय असतो? संन्यास आश्रम. तर याप्रमाणे आपल्याकडे 4 आश्रम सांगितलेले आहेत. हा थोडा कठीण विषय आहे, समजणार नाही, पण नुसते नाव ऐकून ठेवा. आता आश्रम किती? पहिला, दुसरा, जोरात सांगा, तिसरा, काय? चौथा, ठीक आहे. आणि याच्यानंतर 4 वर्ण आपल्याला दिली. 4 वर्ण. वर्ण म्हणजे माहिती आहे का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 आश्रम आपल्याला दिलेले आहेत. कळालं का? आणि आपल्या शास्त्रांचा व्यवस्थित अभ्यास करा. फक्त एक पॉइंट सांगते इथं, व्यवस्थित अभ्यास करा. शूद्र म्हणजे नीच, त्याला हात नाही लावायचा, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याचा तिरस्कार करायचा, असं आपल्या एकाही शास्त्रामध्ये नाही दिले. मी त्याचं खूप विश्लेषण केलं असतं पण ते तुम्हाला समजणार नाही, म्हणून फक्त ऐकून ठेवा. आपण नोटतो पॉइंट लिहितो ना. मुख्य 4 आश्रम सांगितले, ते देवाने रचलेली आहे आणि प्रत्येक माणूस हा देवाला प्रिय असतो. म्हणून देवाला एखादा व्यक्ती श्रेष्ठ, एखादा व्यक्ती नीच असं देवाने नाही सांगितलेलं. तर 4 आश्रम काय? 4 वर्ण काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्याच्यानंतर ह्या सगळं प्राप्त करण्यासाठी आपल्याला 4 साधनं दिलेली आहेत. 4 बेस. त्याच्यामध्ये ज्ञान, भक्ती, योग, अजून पहिलं काय? ज्ञान, भक्ती, अजून वैराग्य, कर्म. याप्रमाणे 4 साधनं आपल्याला दिलेली आहेत की प्रत्येक माणसानं धर्म आणि काम, अर्थ आणि काम, पुरुषार्थामध्ये धर्म आणि मोक्षाच्या अंतर्गत होऊन प्राप्त करता येते. त्याच्यासाठी 4 विभाजन केलेले आहेत. वयगट ते म्हणजे 4 आश्रम, आणि 4 बुद्धिमत्तेचे लोक, 4 प्रकारचे लोक ते म्हणजे 4 वर्ण, आणि प्राप्तीचे 4 साधनं. अशा प्रकारे एकूण किती झाले? 4 वर्ण, 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, अजून 4 साधनं. हे किती झाले म्हणून? 16 झाले ना. तर आपल्याकडे काय म्हटलं की या 16 स्तंभांवरती आपला सनातन धर्म उभा आहे. म्हणून या 16 स्तंभांमध्ये इतका विचार केलेला आहे. याच्यावरती बोलायला जावं तर अनेक मूल्यांमध्ये सुद्धा विश्लेषण केलं तरी संपणार नाही. आणि इतका विचार आपल्या सनातन धर्माने माणसाच्या उद्धारासाठी केलेला आहे. इतका विचार दुसरं कुठंच नाही केलेला. म्हणून भारतीय संस्कृती
ती नीच माणसांची प्रवृत्ती आहे. पण अशी घाण जरी केली तर मूळ गंगेची धारा जशी शुद्ध आहे त्याचप्रमाणे मूळ आपली संस्कृती कशी आहे, अत्यंत शुद्ध आहे. लक्षात आलं का? आता दुसरी एक गोष्ट विचारते तुम्हाला. अमेरिकेबद्दल ऐकलंय का तुम्ही कधी? अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे, आता मी गेले नाही पण मी सुद्धा ऐकलेलं की त्या देशामध्ये कधीही इतरांना मान फारसा नाही मिळत. जसं आपल्याकडे, जसं आमसिंगा या गावात आले मी, इथं माझं नातेवाईक कसं कुणी नाही, पण एखाद्या मोठ्या व्यक्तीला पाहिलं तर आपण लगेच काय म्हणतो, ओ मामा, ओ काका म्हणतो की नाही. आणि एखादी स्त्री असली तर मावशी, काकू म्हणतो ना. तिथं तसं नाहीये. इंग्लिश मध्ये काय म्हणतात कुठल्याही स्त्रीला? आंटी म्हणतात ना. इथं म्हणतात का? कोण कोण आंटी म्हणतात? इथं आंटी आहेत का या गावामध्ये? त्या सगळ्या काकू आणि मावशीच आहेत का आंटी? आपण काल ऐकलं ना होलिका, ऐकलं ना? ती प्रल्हादाची कोण होती? आंटी. आत्या होती, कारण आत्या असं मानत नाही, हो की नाही? असतो. सांगण्याचा तात्पर्य हे आहे की परदेशामध्ये परिवार हा म्हणजे काय असतो माहिती का? फॅमिली. आई, बाबा, मागचे मुलं तुम्ही सांगा फॅमिली म्हणजे काय? फॅमिली म्हणजे आई, बाबा, आई, बाबा. हे मी सांगते, अमेरिकेमध्ये किंवा इतर देशामध्ये फॅमिली म्हणजे काय, परिवार म्हणजे काय? आई, बाबा, मुलगा किंवा मुलगी जे असतील ते, बस फॅमिली म्हणजे एवढी. आपल्याकडे फॅमिली म्हणजे काय म्हणतो? आजी, आजोबा, काका, काकू, हो ना? ठीक आहे. मग काकाची मुलं असतील त्यांना तुम्ही काय म्हणतात? नाही, अमेरिकेमध्ये कझिन म्हणतात. कझिन, कझिन म्हणजे सख्खा जो भाऊ नाहीये तो, असं आपण म्हणतो का? नाही ना? तर आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय आहे लक्षात घ्या. आपल्या देशाला आपण श्रेष्ठ का म्हणावं, तर आपल्या देशामध्ये असे परिवार अजून सुद्धा पाहायला मिळतात ज्या परिवारामध्ये कळत नाही की कोणता व्यक्ती कुणाची मुलगी आहे. जसं मी इथं आले ना, इथं कुणाच्या घरी राहते, मी ठाकरे काकांच्या घरी राहते, माहितीये का तुम्हाला? मग तिथे इतकं छान वाटलं मला. 2 काका, मोठे काका, लहाने काका, आजी, 2 काकू, तिथं आत्या आल्या, तिथे एक दादा, केशव दादा. आणि मला कळालंच नाही की हा मुलगा मोठ्या काकासाठी लहान काका, कारण इतकं प्रेम त्या घरामध्ये पाहिलं की मला कळेच ना. आणि असे अनेक गावामध्ये झालेल्या लहान लहान गावामध्ये असा खूप छान परिवार पाहायला मिळतात. एकत्रित परिवार, एकत्रित कुटुंब, जिथं काकू कोण म्हणजे सख्खी आई कोण, काकू कोण नाही कळत, बाबा कोण, काका कोण नाही कळत. इतकं प्रेम त्या परिवारात असतं. आणि काय म्हणतो आपण की बाबा आपल्या गावाचा कधी मुलगा असताना दीदी हा माझा मुलगा आहे असा आपल्याला परिचय करवतात, हो ना? आणि जर तुम्ही परदेशात गेलात ना, माझा एक भाऊ आहे अमेरिकेमध्ये, त्याला म्हणतात मी अमेरिकेला येऊ का? तो लहान होता 8 वर्षाचा आणि मी 12 वर्षाचे. तर मी त्याला म्हटलं मी येऊ का? तो म्हटला हो, पण तुम्हाला खरं सांगते. तो मला काय म्हटलं माहिती? हो दीदी, पण तुला ना बाहेर राहावं लागेल, आपण शनिवारी रविवारी भेटू म्हणे. आणि माझा कोण आहे तो? सख्ख्या काकाचा मुलगा. पण तो लहानपणी कसं तिथंच वाढला, म्हणून त्याची चूक नाही. तिथली संस्कृती अशी आहे. विचार करा, आपल्या काकाची मुलगी आपल्याकडे आला, आपण काय करतो? घरी ये, राहा, आपण खूप खेळू, बोलू, असं करतो आपण. तिथं काय म्हणतात माहिती? तुला बाहेर राहावं लागेल, आपण मग शनिवार रविवारी वेळ असणार भेटू म्हणे. असं आपण करतो का? मग आपला देश किती छान आहे ना. आपल्याशी सगळे जण प्रेम करतात, हो ना? आपल्याकडे एकत्रित कुटुंब, मोठे मोठे कुटुंब आहेत, हो ना? अजून दुसरी गोष्ट, परदेशामध्ये कधी पाहिजे का की एखादी मेम मॅडम की बाबा पहाटे सकाळी उठली आणि तुळशीची पूजा करते, पाहिजे का कधी?
बाबा उद्या येणार का, बाबा आता येणार का, बाबा ते कधी उगवणार, इतका तिला आनंद व्हायचा. आणि प्रत्येक झाडाची तिला लागली होती ना, तो प्रत्येक झाडाशी ती खूप प्रेम करायची. आणि म्हणून माहितीये का, ज्यावेळेस शकुंतलेचं लग्न झालं ना, त्यावेळेस म्हणे सगळे वृक्ष दुःखी झाले. ती गेली, शकुंतलाचा विवाह झाला आणि सगळे वृक्ष रडत होते म्हणे, म्हणजे सगळी सुकून गेली. हे खरं आहे का? वृक्ष बोलतात का? मग असं म्हणून कसं आहे? तुम्हाला सांगते, करून पहा. आफ्रिकेमध्ये एक पद्धत आहे. आफ्रिकेमध्ये ना झाडाला कापत नाही. आफ्रिकेमध्ये एखादं झाड, मोठं झाड जर काढून टाकायचं ना, तर त्याला कापत नाही. काय करतात म्हणे, 4-8 लोक जवळ जायचं झाडाजवळ. नाही ऐकलं? ठीक आहे, नुसतं नाव ऐकून घ्या. ब्रह्मचर्य आश्रम म्हणा, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, असे 4 प्रकारचे आश्रम सांगितले. तर 4 आश्रमांचा अर्थ काय असतो माहिती का? वेळेचं विभाजन. कळालं का? तर लहान मुलापासून अगदी 0 जन्माला आला मुलगा किंवा मुलगी, तिथून 25 वर्षाच्या वयापर्यंत जे आश्रम आहे ना, त्याला आपण ब्रह्मचर्य आश्रम म्हणतो. काय वय? काय जन्माला आल्यापासून 25 वर्षापर्यंत. कळालं? आणि त्याच्यानंतर व्यक्तीचं लग्न होतं, मुलगा असो मुलगी असो, आणि त्याच्यानंतर जो आश्रम आरंभ होतो त्याचं नाव गृहस्थ आश्रम. काय? आणि त्याच्यानंतर लग्न झालेले जे व्यक्ती असतात, त्यांना मुलं होतात, त्यांचा संसार होतो, ते मोठे होतात. नंतर काय होतं, त्यांच्याकडे सून आली, मुलींचं लग्न झालं, मग काय करतात ते वानप्रस्थ आश्रम मध्ये प्रवेश करतात. कोणता आश्रम? त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीनं संन्यास घ्यावं असं सांगितलंय. म्हणून चतुर्थ आश्रम काय असतो? संन्यास आश्रम. तर याप्रमाणे आपल्याकडे 4 आश्रम सांगितलेले आहेत. हा थोडा कठीण विषय आहे, समजणार नाही, पण नुसते नाव ऐकून ठेवा. आता आश्रम किती? पहिला, दुसरा, जोरात सांगा, तिसरा, काय, चौथा, ठीक आहे. आणि याच्यानंतर 4 वर्ण आपल्याला दिली. 4 वर्ण. वर्ण म्हणजे माहिती आहेत का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 आश्रम आपल्याला दिलेले आहेत. कळालं का? आणि आपल्या शास्त्रांचा व्यवस्थित अभ्यास करा. फक्त एक पॉइंट सांगते इथं, व्यवस्थित अभ्यास करा. शूद्र म्हणजे नीच, त्याला हात नाही लावायचा, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याचा तिरस्कार करायचा, असं आपल्या एकाही शास्त्रामध्ये नाही दिले. मी त्याचं खूप विश्लेषण केलं असतं, पण ते तुम्हाला समजणार नाही. म्हणून फक्त ऐकून ठेवा. आपण नोटचं पॉइंट लिहितो ना, मुख्य 4 आश्रम सांगितले, ते देवाने रचलेली आहे. आणि प्रत्येक माणूस हा देवाला प्रिय असतो. म्हणून देवाला एखादा व्यक्ती श्रेष्ठ, एखादा व्यक्ती नीच असं देवाने नाही सांगितलेलं. तर 4 आश्रम काय? 4 वर्ण काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्याच्यानंतर ह्या सगळं प्राप्त करण्यासाठी आपल्याला 4 साधनं दिलेली आहेत. 4 बेस. त्याच्यामध्ये ज्ञान, भक्ती, योग, अजून पहिलं काय? ज्ञान, भक्ती, अजून वैराग्य, कर्म. याप्रमाणे 4 साधनं आपल्याला दिलेली आहेत की प्रत्येक माणसानं धर्म आणि काम, अर्थ आणि काम, पुरुषार्थामध्ये धर्म आणि मोक्षाच्या अंतर्गत होऊन प्राप्त करता येते. त्याच्यासाठी 4 विभाजन केलेले आहेत. वयगट, ते म्हणजे 4 आश्रम. आणि 4 बुद्धिमत्तेचे लोक, 4 प्रकारचे लोक, ते म्हणजे 4 वर्ण. आणि प्राप्तीचे 4 साधनं. अशा प्रकारे एकूण किती झाले? 4 वर्ण, 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, अजून 4 साधनं. हे किती झाले म्हणून? 16 झाले ना? तर आपल्याकडे काय म्हटलं की या 16 स्तंभांवरती आपला सनातन धर्म उभा आहे. म्हणून या 16 स्तंभांमध्ये इतका विचार
सांगितली, पण त्याच्यामध्ये माणसानं आपल्या स्वतःची बुद्धी लावून त्याच्यामध्ये विकार आणले आणि त्याला घाण करून टाकलं. बाबा शुद्ध म्हणजे घाण, ब्राह्मणांना उच्च वर्ण असं म्हणलं जातात, पार्शालिटी केली, ही सगळी जी बुद्धी आहे ना ती नीच माणसांची प्रवृत्ती आहे. पण अशी घाण जरी केली तर मूळ गंगेची धारा कशी शुद्ध आहे त्याचप्रमाणे मूळ आपली संस्कृती कशी आहे, अत्यंत शुद्ध आहे. लक्षात आलं का? आता दुसरी एक गोष्ट विचारते तुम्हाला, अमेरिकेबद्दल ऐकलंय का तुम्ही कधी? अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे, आता मी गेले नाही पण मी सुद्धा ऐकलेलं की त्या देशामध्ये कधीही इतरांना मान फारसा नाही मिळत. जसं आपल्याकडे, जसं आमसिंगा या गावात आलेले, इथं माझं नातेवाईक कसं कुणी नाही, पण एखाद्या मोठ्या व्यक्तीला पाहिलं तर आपण लगेच काय म्हणतो, ओ मामा, ओ काका म्हणतो की नाही. आणि एखादी स्त्री असली तर मावशी, काकू म्हणतो ना. तिथं तसं नाहीये. इंग्लिश मध्ये काय म्हणतात कुठल्याही स्त्रीला? हा, आंटी म्हणतात ना. इथं म्हणतात का? कोण कोण आंटी म्हणतात? इथे आंटी आहेत का या गावामध्ये? त्या सगळ्या काकू आणि मावशीचे आहेत का आंटी? आपण काल ऐकलं ना होलिका, ऐकलं ना? ती प्रल्हादाची कोण होती? आंटी, आत्या होती, कारण आत्या असं मानत नाही, हो की नाही? असतो. सांगण्याचा तात्पर्य हे आहे की परदेशामध्ये परिवार हा म्हणजे काय असतो माहिती का? फॅमिली, आई, बाबा, मागचे मुलं उठून तुम्ही सांगा फॅमिली म्हणजे काय? फॅमिली म्हणजे आई, बाबा, आई, बाबा. हे मी सांगते, अमेरिकेमध्ये किंवा इतर देशामध्ये फॅमिली म्हणजे काय, परिवार म्हणजे काय? आई, बाबा, मुलगा किंवा मुलगी जे असतील ते, बस फॅमिली म्हणजे एवढी. आपल्याकडे फॅमिली म्हणजे काय म्हणतो? आजी, आजोबा, काका, काकू, हो ना? ठीक आहे. मग काकाची मुलं असतील त्यांना तुम्ही काय म्हणतात? नाही, अमेरिकेमध्ये कझिन म्हणतात. कझिन, कझिन म्हणजे सख्खा जो भाऊ नाहीये तो, असं आपण म्हणतो का? नाही ना? तर आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय आहे लक्षात घ्या. आपल्या देशाला आपण श्रेष्ठ का म्हणावं, तर आपल्या देशामध्ये असे परिवार अजून सुद्धा पाहायला मिळतात ज्या परिवारामध्ये कळत नाही की कोणता व्यक्ती कुणाची मुलगी आहे. जसं मी आता म्हणतो का शंकर भगवान म्हणतो का, उमाशंकर, सीताराम, राधाश्याम म्हणतो ना. आणि शास्त्रांना वाचा, शास्त्रांमध्ये सुद्धा दिलंय भगवान सुद्धा शक्तिविहीन जर असताना तर या सृष्टीची रचना नाही करू शकत. कळालं का? आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये स्त्रीला खूप मान दिलेला आहे. म्हणून आपल्याकडे नवरात्रांमध्ये सुद्धा देवीची पूजा होते, हो ना? अजून करतो ना आपण? मग असे फक्त काहीच लोक आहेत की ज्यांना मुलगी म्हणजे नको वाटते, पण असे श्रेष्ठ लोक आहेत जसे ठाकरे काका. मी सांगितलं ना तुम्हाला, त्यांनी सांगितलं मला, दीदी हे जे संस्थान मी उभं केले म्हणे प्रतिष्ठान, ते त्याच्यासाठी मला आदर्श जिजामाता सांगितलं त्यांनी. आणि माझं मुख्य कार्य म्हणजे स्त्री शक्तीला वर आणणं. असे अनेक लोक आपल्या समाजात आहेत ज्यांना कळतं की स्त्री शक्ती जर नाही, शक्तीशिवाय भगवान सुद्धा काही करू शकत. म्हणून आपला देश श्रेष्ठ आहे. आपल्याकडे जड आणि चेतन या दोन्हीमध्ये परमात्मा आहे. बरं, तुम्हाला एक प्रश्न विचारते. अनसिंगमध्ये मला 2 दुकानं उघडली, 2 दुकानं उघडली. कशाची सांगू का? खेळण्यांची. तर एका दुकानामध्ये फक्त 4-5 व्हरायटी, 1-2 गाड्या, 1-2 ते लुडो वगैरे खेळतात ना ते, एक कॅरम बोर्ड, असे 4-5 प्रकारच्या खेळण्या. आणि दुसऱ्या दुकानामध्ये ना 20-25 प्रकारच्या गाड्या, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या वेगळ्या
आपल्या ह्याच्यामध्ये अनेक देवता आहेत. म्हणून आपल्याला छोट आहे बाबा, सगळ्यांना नाही सांगितलं की बघा सगळ्यांनी फक्त गणपतीची पूजा करायची असं सांगितलंय का? हनुमंताची सुद्धा पूजा करू शकतो ना? देवीची पण करू शकतो ना? आता सगळ्यांना जर विचारलं की तुमचा आवडता देव कोण, तर मला 100 प्रकारचे उत्तर मिळतील, हो की नाही? म्हणे मला कृष्ण आवडतो, ती म्हणते राम आवडतो, ती म्हणते देवी आवडती, एखादी म्हणते मला साईबाबा आवडतो, एखादी म्हणते गजानन महाराज. मग किती व्हरायटी आहे आपल्याकडे. आणि आपण तेव्हा काय ऐकलं, देव एक आहे का अनेक? एक. आता अजून एक छान गोष्ट सांगू का तुम्हाला? एक मोठा हत्ती आणला, खूप मोठा हत्ती, आणि त्याच्याजवळनं 3 आंधळी माणसं सोडून दिली. कोण? आंधळी माणसं. मग एका आंधळ्या माणसाला ना त्या हत्तीच्या पायाजवळ सोडलं आणि म्हणे सांग बाबा हे काय आहे. ठीक आहे. मग त्या आंधळ्या माणसाला काय केलं, त्या हत्तीचा असा पाय बघितला, म्हणे एवढा जाड, असं वरून खाली, अच्छा हे खांबासारखं म्हणे वरून खालीपर्यंत, असं त्याने पाहिलं. आणि तो काय म्हटला, अरे हे तर एक मोठ्या खांबासारखं आहे, असं जाड आहे, असं त्याने वर्णन केलं. मग दुसऱ्याला काय केलं, दुसऱ्याला हत्तीच्या तोंडाजवळ सोडलं, अशी सून असते ना त्याच्याजवळ सोडलं. मग त्या आणि विचारलं बाबा हे काय सांग बरं. आणि त्याने असं हात लावला, तो म्हटला वर जाड आहे, हे खाली बारीक आहे, हे असं आहे, इकडं शुद्र आहे, असं त्यानं वर्णन केलं, हो ना? आता तिसऱ्या माणसाला सोडलं, त्याच्यावरती हत्तीवरती बसवलं. मग त्याने असं हात लावला, अच्छा हे मोठ्या पलंगासारखे म्हणे गादीसारखे, हे असं असं त्याने सांगितलं आणि त्याने वर्णन केलं, हे ना गादीसारखं आहे पण इकडून थोडं खाली, इकडून थोडं खाली, असं त्याने वर्णन केलं. विचार करा, एकाच हत्तीला 3 माणसांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे वर्णन केलं. एक काय म्हणतो खांबासारखा आहे, हो ना? एकाने काय म्हटलं वर जाड आणि खाली बारीक, हो ना? एकाने काय सांगितलं गादीसारखा म्हणे. बरं मग तिघांना विचारलं बाबा हे काय आहे, उत्तर काय मिळालं? काय आहे तो? हत्ती आहे ना? मग एकाला काय वाटतं हत्ती म्हणजे मोठा असा पिल्लरसारखा, एकाला वाटतं वर जाड खाली, एकाला वाटतं गादीसारखा. पण विचार करा, तिघांनी जरी वेगळ्या वेगळ्या प्रमाणात वर्णन केलं तरी वर्णन एका हत्तीचं होतं ना, एकाच हत्तीचं होतं ना. त्याचप्रमाणे एक परमात्मा आहे, पण प्रत्येकाचा संतांचा अनुभव वेगळा वेगळा आहे. कुणाला वाटतं परमात्मा म्हणजे फक्त कृष्ण, म्हणून असे अनेक लोक आहेत ते म्हणतात नाही म्हणे फक्त कृष्णाची पूजा करा, दुसऱ्या कोणाची पूजा करायची गरज नाही. एखाद्याला इतके देवीचे अनुभव येतात ना, ते म्हणतात नाही फक्त देवी आहे म्हणे, दुसरा कोणाचा विश्वास करू नका. आणि अनेक लोक असं म्हणतात की आम्हाला गणपती वाचून दुसरा कोणी आवडतच नाही, असं होतं ना. मग सगळेजण खोटी आहेत का? सगळे खोटे बोलतात का? म्हणून आपल्या शास्त्रात काय सांगितलं, एकम सद्ब्रह्म विप्रा बहुधा वदन्ति, म्हणजे परमात्मा एक आहे म्हणे, पण प्रत्येक माणूस आपल्या आपल्या रुची अनुसार त्याचं वर्णन वेगळ्या वेगळ्या प्रकारे करतो. म्हणून आपला देश श्रेष्ठ आहे की नाही? आहे की नाही? मग देश अस्वच्छ वाटतो ना, अस्वच्छता दिसते ना, कुठं कुठं करप्शन पण आपण पाहतो ना. मग मला हे सांगायला हे वाईट गुण कुठून आले आपल्या देशामध्ये? कुठून आले? ऐकायचं नाहीये, थांबू का मी? मग उत्तर का देत नाहीये? बोर झालं का? थांबू का? तुम्हारी इच्छा, कोई बात नाही. मला बरं आहे, माझा दंड रेस्ट मिळेल मला. थांबू का? मग का उत्तर देत नाहीये? आता छान एक भजन ऐकणार आहे तुम्हाला. मला हे उत्तर दिलं तर मला हे सांगा, आपल्या देशामध्ये अस्वच्छता आहे ना, करप्शन सुद्धा पाहायला मिळतं ना. मग आपल्याला कधी कधी मेसेज येतात बघा की देश इतका गंदा आहे, भारत इतका गंदा आहे, भारतामध्ये ही घाण आहे, भारतामध्ये कसं आहे, वाईट बोलतात ना लोक. ती घाण कुणी केली? कोणी केली? बरं अजून एक सांगा, गंगेमध्ये कधी स्नान करायला गेलात का? गंगेमध्ये स्नान करायला गेलात कोणी? कसं स्नान करतात? साबण, कपडे, टॉवेल वगैरे घेऊन जातो ना, हो ना? गंगेमध्ये जाऊन डुबकी मारतो, हो ना?
आणि त्यालाच खरा पुण्य मिळतो. जो कुंभमेळ्यामध्ये जा, कुठे जा, जो साबणाचा वापर करतो. आणि एकदा काय झालं, मुलगी साबण लावत होती, तर बाजूची म्हातारी म्हणली, अगं मुलगी साबण लावू नको ना, काळा नका मिळेल तुला. असं आहे का? काळा नका मिळतो. मग असं का म्हणतात? तर आपल्याकडे अशा काही गोष्टी का सांगतात माहितीये का, की बाबा यांनी अशी कामं करू नये म्हणून भीती दाखवण्यासाठी आपले मोठे लोक असे सांगतात. पण गंगेमध्ये स्नान कसं करावं? घरी स्नान करून नंतर गंगेमध्ये जावं. हो ना? आपला देश आपण खराब करतो, आपण घाण करतो आणि इतर लोक जेव्हा निंदा करतात ना, तर आपण म्हणतो हो खरंय, भारत देश किती घाण आहे. आता विचार करा, आता जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी अनेक दिवसांपूर्वी सांगितलं ना स्वच्छतेबद्दल. मग आपण काय करतो त्याच्याबद्दल? अजून कवर वापरताय ना? आपण कवर वापरतो ना? का बरं? अजून नाशिकमध्ये मला खूप घाण दिसते. कोणी ती घाण केली? आपणच केली ना? मग स्वच्छ कोण करणार? कॅबिनेटचे मंत्री येऊन त्यांना जमेल का? बरं सगळे जरी आले, होणार आहे का ते? किती गावं स्वच्छ करतील? नाही ना. म्हणून प्रत्येकाचा हा धर्म आहे की प्रत्येकाने आपापलं घर, आपापली गल्ली एवढं जरी स्वच्छ केलं ना, तर एक गाव, दुसरं गाव, एक राष्ट्र याप्रमाणे आपलं संपूर्ण देश स्वच्छ होऊन जाईल. कळालं का? म्हणून आपला देश महान आहे की नाही? आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, चैनाची सध्या स्थिती अशी आहे, चैना आणि जपानमध्ये, तिथं खूप पैसा आहे पण तिथं नवीन पिढी नाही. कळालं का? काय नाही? नवीन पिढी म्हणजे काय? आपल्या मुलं नाहीये तिथं. सगळे कोणत्या वयाचे लोक? कोणत्या वयाची? म्हातारी माणसं सगळी. आणि भाई इतका पैसा काय करायचा? तर त्यांना विचारलं तर ते म्हणाले, आम्ही नवीन पिढी यांना म्हणे दुसऱ्या गावातून दत्तक घेऊ आणि आमच्या देशाचा आम्ही उद्धार करू, पुढे जाऊ म्हणे. मग त्यांना विचारलं तुम्ही तुमची पिढी कुठून आणणार? तर ते म्हणले वी आर लुकिंग टुवर्ड्स इंडिया. कारण इंडियामध्ये खूप लोक आहेत ना, किती लहान मुलं, 2 वर्षाची, 4 वर्षाची, 10 वर्षाची, 14 वर्षाची, 20 वर्षाची आहेत ना. असं झालंय का आपल्याकडे की मुलंच नाहीये? नाही ना. प्रत्येक वयाची मुलं आपल्याकडे दिसतात ना. हेच आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून पॉप्युलेशन खूप
असतो.